नांदेड शहरातील शिवनगर येथील संत रविदास महाराज मंदिर येथे दिनांक 28 जुलै रोजी दत्तनगर नांदेड येथील युवा सामाजिक नेते साई प्रसाद शिवानंद जोगदंड यांच्या वाढदिवसानिमित्त साई प्रसाद फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी चंद्रप्रकाश देगलूरकर, साहेबराव धनगे, शिवानंद जोगदंड आदी चर्मकार समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती। शिवानंद जोगदंड हे वेळोवेळी समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। त्याच अनुषंगाने चिरंजीव साई प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वही, पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले। नमस्कार, मी आनंद सोंडके, प्रसार मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे। चर्मकार समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवानंद जोगदंड यांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। आज त्यांचे चिरंजीव श्री साई यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम शिवानंद जोगदंड यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आहे। आपल्यासोबत येथील आपलेच सामाजिक कार्यकर्ते देगलूरकर आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात। काय वाटतं आज शालेय साहित्य वाटप साई प्रसाद शिवानंद जोगदंड याच्या 20व्या वाढदिवसाच्या निमित्ताने साई प्रकाश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या संस्थेचे अध्यक्ष माननीय शिवानंद अण्णा जोगदंड यांनी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला प्रतिसाद देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। म्हणून या फाउंडेशनच्या उपक्रमाचं मी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने स्वागत करतो आणि शिवानंद अण्णा जोगदंड यांनी असेच उपक्रम भविष्यामध्ये राबवावे अशी त्यांना शुभेच्छा देतो। तसेच साई प्रसाद यांना सुद्धा वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। रविदास महाराज यांच्या पावन या मंदिरावर आपण या ठिकाणी आहोत। खरोखर की आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त 20वा वाढदिवस साजरा करीत असताना एक डोक्यामध्ये एक चांगली कल्पना की आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, गुणात्मक दृष्ट्या उत्साह कसा वाढेल विद्यार्थ्यांच्या, हा कौशल्य आज शिवानंद अण्णा जोगदंड यांच्याकडून पाहायला मिळाले। हेच नाही तर यापूर्वी सुद्धा शिवानंद अण्णा जोगदंड यांनी सामाजिक उपक्रम, समाजाच्या वैवाहिक लग्न कार्य समारंभ अशा या ठिकाणी सुद्धा त्यांनी खूप काही चांगल्या कामं केलेले आहेत। बांधवांनो, समाजामध्ये समाज असेल, विद्यार्थी समाज जीवनामध्ये घडला पाहिजे आणि चांगल्या दृष्टिकोनातून गुणात्मक दृष्ट्या तो वाढला पाहिजे असं ध्येय धोरण आज शिवानंद जोगदंड यांच्याकडून दिसते। खूप खूप साई प्रसाद फाउंडेशन या नावाने त्यांनी हा उपक्रम ठेवलेला आहे आणि त्यांच्या चिरंजीवांना मी आज या ठिकाणी माझ्याकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सतत समाजाला अशाच प्रकारे प्रेरणादायी गुणात्मक दृष्ट्या घडला पाहिजे समाज आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा घेऊन आपण सर्वांनी चाललं पाहिजे असंच या ठिकाणी बोलतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। समाजाबद्दल फार आपुलकी आहे समाजाची मला, ज्याच्यामध्ये आपल्या किंवा गोरगरीब जे विद्यार्थी आहेत ते गटे रोडला काम करतात, काही मलमजुरी करतात, त्यांच्यासाठी काही ना काही आपण केलं पाहिजे। सुरुवातीला आपण विवाह सोहळे घेतले, गोरगरिबांचे लग्न लावले, त्यांना समाज कल्याणमार्फत अनुदान आणून दिलं। अजून असं माझ्या शालेय साहित्य वाटायचा पहिलं सुद्धा तोडा केला प्रोग्राम घेतला होता। अजून आता एक मी आता फाउंडेशन नवीन तयार केलं की दर महिन्याला प्रत्येक रविवारी इथं ह्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला मी काही ना काही तर शालेय साहित्य वाटप करणार, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी। हां, अजून आता हे मी हमेशासाठी करणार आहे इथं। आता आपल्याला माहीत आहे की आपले काही रोजमजुरी खातात, काही अडचणी भरपूर असतात समाजात, ते काय सांगायचं आता हे नाही, त्यातून काही ना काही आपण काम केलं पाहिजे, हे माझी भूमिका आहे।